राज्यात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत। यामध्ये आमदार होण्यासाठी वेगवेगळे उमेदवार तयारी करताना दिसत आहेत। केज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून अनंत जगतकर हे तयारी करत आहेत। मागील काळात त्यांनी पंजाच्या चिन्हावर केज विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे। त्यावेळी केशरकाकू क्षीरसागर तसेच ज्ञानोबा पाटील हे ज्येष्ठ नेते त्यांचे स्टार प्रचारक होते, परंतु तेव्हा अगदी अल्पशा मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे। आनंद गॅस एजन्सीच्या माध्यमातून ते दूरदूरवर प्रसिद्ध आहेत। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे। या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केजचा आमदार होण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। अंबेजोगाई शहरामध्ये त्यांचे वास्तव्य आहे। केज, नेकनूर या भागातील अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू केलेले आहे। लोकांचाही या ज्येष्ठ नेतृत्वास चांगला प्रतिसाद मिळतो आहे, म्हणून या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे। या निमित्ताने त्यांनी केज मतदारसंघातील जनतेला केलेले आवाहन पहा न्यूज1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी अनंत शंकरराव जगतकर। मी माझं शिक्षण परळी, औरंगाबाद आणि मुंबई येथे झालं। 1977 साली मी मुंबई सोडून अंबाजोगाईला वकिली करण्याकरता आलो। 1978 साली ज्यावेळेस काँग्रेसचं विभाजन झालं, त्यावेळी काँग्रेस पक्षात अंबाजोगाई शहर काँग्रेसमध्ये काँग्रेसचा एकही व्यक्ती नव्हता। त्यावेळेला मी, माझे मित्र ॲडव्होकेट खालिद सिद्दीकी, ॲडव्होकेट वामनराव गंगणे, ॲडव्होकेट DS मुंडे आणि फारुकी हे आणखी एक व्यक्ती, मुस्लिम समाजाची व्यक्ती, अशा 5 लोकांनी आम्ही पक्ष स्थापन केला आणि 78च्या विधानसभा निवडणूक ह्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही 5 लोक निवडून आणले पंजाच्या चिन्हावर। त्यावेळेस पक्षाचं काम करतोय मी। 77ला विधानसभेचं काम केलं, 78ला विधानसभेचं काम केलं आणि 80ला केशरकाकूचं काम केलं। त्यावेळेस तिकीट मला मिळालं नाही। 85ला मी विधानसभेचं काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळालं। मी खूप ताकद लावून लढलो। आमच्याकडे केशरकाकू आणि ज्ञानोबा पाटील हे 2 स्टार प्रचारक होते। आम्ही कमी पडलो आणि आमचा निसटता पराभव झाला। त्यानंतर मला योगायोगाने गॅस एजन्सीकरता अर्ज भरला होता। तो गॅस एजन्सी मिळाली आणि माझ्या गॅस एजन्सीचं नाव आहे आनंद गॅस सर्व्हिस। त्या आनंद गॅस सर्व्हिसच्या माध्यमातून मी जवळपास 40-45 हजार ग्राहकांना अत्यंत समाधानकारकरित्या आनंददायी वातावरणामध्ये गॅसची सेवा पुरवठा करत आहे। 1985 नंतर मी सातत्याने पक्षाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली, परंतु पक्षाला ही जागा सुटत नव्हती आणि म्हणून मला आतापर्यंत 40 वर्षामध्ये संधी मिळाली नाही। माझ्यामध्ये सर्व वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, नेतृत्व पण मी चांगलं देऊ शकतो। नेतृत्व माझं असेल ते डोळस असेल। माझ्याकडे विकासाची दृष्टी आहे। केज विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता, पण हा मागासवर्गीय मतदारसंघासोबत मागासच राहिला आहे। या ठिकाणी MIDC होणं आवश्यक आहे, शेतीवरला भार कमी होणं आवश्यक आहे आणि MIDC झाली त्या SD डेपो होणं आवश्यक आहे, SD स्टँड चांगला होणं आवश्यक आहे। जे व्यापारी आहेत, व्यापारी करता घरकुल चांगले, गाळे चांगले करणं आवश्यक आहे। अंबाजोगाईला पण MIDC आवश्यकता आहे त्या ठिकाणी। अशा अनेक विविध प्रश्न आहेत या भागातले, नेकनूर भागातले काही समस्या असू शकतात आणि विशेषतः या ठिकाणी एखादा मोठा प्रोजेक्ट जर आले केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा, तर इथल्या लोकांना रोजगार मिळू शकेल आणि शेतीवरला जो भार आहे तो आपोआपच कमी होईल, जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबू शकेल। माझ्याकडे हे विजन आहे। मी जे मैदानात उतरतोय ते मी सेवेसाठी उतरतोय। कदाचित काही लोक म्हणतील आम्ही सेवेसाठी उतरतो, पण इट विल बी माय मिशन, नॉट ए बिझनेस। आणि या मिशनसाठीच मी हे मैदानात उतरतोय। माझा पक्ष काँग्रेस पक्ष आहे, महाआघाडीकडून मी तिकीट मागण्याचा प्रयत्न करणार आहे। आमच्या नेत्यांनी सांगितलं की काँग्रेसला किमान 3 जागा मिळाव्यात, त्यापैकी 1ची जागा
ते मागतील असे मला ठाम विश्वास वाटतो. मी महाआघाडीकडूनच निवडणूक लढवणार आहे. जनतेने मला सहकार्य करावं आणि माझ्या दृष्टीतला केज विधानसभा मतदारसंघ जो हवा आहे मला आणि जो लोकांना हवा आहे, लोकांच्या स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा त्या फलद्रूप करण्याचं भाग्य म्हणजे सद्भाग्य मला लाभावं ही अशी माझी परमेश्वरावर प्रार्थना आहे. धन्यवाद. थँक्यू.